4 दिवसात पाऊस पडला नाही कळलं त्याला राहावेच ना ते माझ्याकडे आले ब्रह्मशास्त्राची आपण सांगितलं पुढच्या 4 दिवसात पाऊस म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुला आपण बोललं ते खरं होतं अरे बेट्या तुझ्या शेतात पाणी नाही तुझी बायको डोक्यावर पाणी आणते आणि मला शिकवतो पाऊस कधी पडणार आहे हे तर चुकतंय हो आम्ही तर दुसऱ्या बोकडे गेलो की त्याचे पाठ थोपडतात त्यांना गरज आहे माणसाची त्याची तुमचा जो जनसागर जमला ना याच्यावर मोठे मोठे महाराज लोक जळतात हो अजून ऐका ना तुम्ही जमला ते शास्त्रासाठी नाही आम्ही काय स्तुती करून हवेत जाणारी माणसं नाही ना तुमचं वर्म मला माहिती आपण सगळे जमलेलो आहोत ते भगवान बाबासाठी जमले आणि भगवान बाबा सहन होत नाही हे सांगायचे गडावरून 91 पासून म्हणजे आज जवळजवळ 75 वर्ष झाले 51 तिथून उतरल्यापासून त्रास कोणी उठले की ते बाबाचीच बरोबरी करते अहो तुम्ही किती येडे बोला तुम्हाला बोलू का आता जो हमाल परकराचे मुखे घेतो त्याला तुम्ही गुरु मानता कुणाला गुरु मानता तुम्ही लाज वाटते का तुम्हाला मी पण कॅसेट ऐकले तुम्हाला काय वाटलं लाज वाटते मला माझ्या धर्मातल्या लोकांची अंधश्रद्धेत ठेवलं जाते तुम्हाला ज्ञानाने मोठे व्हा हे आम्हाला तुम्हाला मोठे करणारे नाही लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला संत व्हायचंय ना आमची एक म्हण सांगतो परमार्थातली शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी मरेपर्यंत त्याला साधू मानायचं नाही हा सनातन धर्म आहे कोणत्या क्षणी बिघडेल हे सांगू शकतो आम्हाला गावोगावी मिरवणूक मोठे मोठे हाल अगदी येडं आमच्याकडे आलं पुन्हा तुम्हाला माहिती आहे आमची भाषा कशी म्हटलं पुन्हा कडावर आलं तर तंगड तोडली आणि ज्यांनी त्याच्याकडून दीक्षा घेतली पुन्हा बोलतो तुम्हाला जी ती परकराची मुखे घेतली ते पुन्हा आमच्याकडे आले रिटर्न बॅक टू गॉड हेड चला बाबाकडे तो महाराजांना मध्यंतरी चुकलं होतं बरं का काय ओ भगवान बाबांनी पहिला नारळी सप्ताह 34 ला सुरू केलाय कितीला आणि त्या ठिकाणी सुरू केलाय ज्या ठिकाणी आपलं शरीर कापले आणि तुळशी उगवल्या तिथं पहिला झाला 34 ला आणि भगवान बाबाचा सप्ताह पाहून 46 ला वामन भाऊचा सप्ताह सुरू झाला कितीला पहिला सप्ताह डोळे ठाणलाय मग आमचा सप्ताह 92 ला कुणाला फसवताय तुम्ही काय असता येडे हो तुमची हिंमत आहे का बोलायची भगवान बाबा इतके महान संत आहेत 64 साली सावरगावच्या लोकांनी माळा तोडायच्या ठरवल्या होत्या तुमच्या जन्मगावी तुम्ही येत नाही बाबा आम्ही माळा तोडून टाकू 64 ला भगवान बाबा सावरगाव मध्ये गेले आपल्या जन्मभूमीला ना वडे जन धन माता या व्यक्तीचे भगवान बाबा भाऊ तिथं आले मी काही सांगायला पाहिजे तुम्हाला पैसा कोण ऐश्वर संपन्न कोण आहे बोला ना बसले तर तुम्ही ते आमच्या पायावरचे पैसे पाहूनच लोक जाणतात हाय काही दुसरं ते बाबाकडे पैसा जमलेला भाऊनी बघितलं नुसतं बघितलं भाऊनी आणि जवळ महादेव व आंधळे होते राळ सांगितलं त्यांना सांगितलं ते उचल आणि भाऊला दे ते सगळे पैसे उचलले आणि भाऊला दिले भाऊ म्हणणे अरे तुम्हाला पैसे मिळतात पण आमच्याकडे कोणी जवळच येत नाही रागीट स्वभाव भाऊ यायचे म्हणजे गाव मोकळं व्हायचं
आणि बाबाचा स्वभाव असा की येण्यासहित सगळे बाबाजवळ. लय वेळ लागणार आहे कळायला. आणि मग अधिकारी जे पाठवण्याचे बिल्स होते त्यांनी सांगितलं की बाबा आमची इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, पण तुमचं नगर जिल्हा येतो आणि आम्ही बीड जिल्ह्यात आहे, काही हरकत नाही, म्हणजे मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही इथं मदत. हा इतिहास आहे महाराज. भगवान बाबा गेले आणि वामन भाऊच्या गडाची आखणी केली 64 ला. कितीला? आणि मला अभिमान काय ते सांगतो, आपला गड अर्धा ठेवला आणि आपले दगड आणि गवंडी भाऊसाठी पाठवले, ते भगवान बाबा आहे. आणि तिथल्या माणसाने बाबाचा फोटो लावू नये. काय फोटो पाहण्यासारखा आहे तुझा? आणि तुम्ही इतकी येणे, एकाला उंची नाही, एक फुलीचा गडी. तुम्ही ऐकलं म्हणून ठीक आहे, तुम्हाला लय नीट केलं असतं. अहो तुकोबाराय ज्ञानोबारायांचं हे काम आहे. उडत हे जग अंधश्रद्धेमध्ये तुम्ही बुडताय, हे खऱ्या साधूला सहन होत नाही. तुम्हाला मी बाबाचं महावाक्य सांगतो. भगवान बाबा काय म्हणायचे, एकरिका आणि, तुम्हाला याचा अर्थ कळतो? एकरिका आणि मुलं, याचा अर्थ कळला का तुम्हाला? शिक्षण म्हणजे ज्ञानानंच माणूस मोठा होतो, हे भगवान बाबा सांगतो. पुन्हा एकदा, शिक्षणानेच मोठा होतो, हे भगवान बाबा सांगतात. आणि ज्याचं शिक्षण झालं नाही त्याच्या तुम्ही पाया पडता. काय बोल, लाज वाटते हो तुमच्या आम्हाला. मोठे मोठे आता हे आपल्या भागातलं झाले. आपण खरं तुम्ही भाग्यवान आहे. काय काय लोक, शिकलेली लोक तिथं काय प्यायला जातात, बोलू का आता? काय पितात ते लोक? आणि ही शिकलेली लोक जे पितात, लाज वाटली महाराज सनातन धर्माची. अरे ऋषीने हा भारत मोठा आहे, ज्ञानाने हा भारत मोठा आहे, आणि तुम्ही या लबाडाच्या पाठीमागे लागताय आणि सुखाची अपेक्षा. काय केलंय तुम्ही तीर्थाच्या नावाखाली? अहो लाज, अहो हिंदूला फसवतोय, याचं खेद आहे आम्हाला. कोराडीचा दांडा, बोला ना, गोतास काळ. हिंदूला फसवतोय. साधू होऊन लोकांना, ही ज्ञानेश्वरी 700 वर्षापासून सांगते. अरे नका नादी लागू. तुम्हाला एक इतिहास सांगतो बघा, माऊलींचा काय इतिहास आहे. जुनी कॅसेट होती माझी, ज्ञानी यांचा गुरु म्हणून, त्यात मी थोडस सांगतो. 22व्या वर्षी सृष्टीतली पहिली घटना आहे. सृष्टीतली पहिली घटना आहे. 22व्या वर्षी पहिल्यांदा ज्ञानोबाराय समाधीला बसले. जगण्याचा मोह नाही. काय ज्ञानोबारायचं, याला म्हणतात वैराग्य. तिथं गवत वाढवलं, मेकअप केला, लागले लोकांना लुटायला. 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी अनुभवामृत लिहून समाधीला बसले. आणि हे पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं भाग्य, स्वतः गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी द्यायला. याला जगणं म्हणतात. आपल्यासाठी मोठ्याने रडलं पाहिजे तर जगणे. कोणीच जर रडलं नाही ना, व्यर्थ जीवन आहे आपलं, व्यर्थ. काय केलं आपण जीवनामध्ये, काय कमवलं जीवनामध्ये? अभ्यास करून बघा तुम्ही. इतके चांगले वागा, वृक्ष तुमच्यासाठी रडले पाहिजे. पक्षीने त्या दिवशी अन्न सेवन केलं नाही पाहिजे. हे जीवन आहे हो. इथे जेवतात लोक आणि मग मैत्रीला जातात, हे तुमचं जीवन आहे. काय पुन्हा 7-8 घंटे पाणी नाही मिळणार? काय काय जगलात? नुसतं देखावा आहे महाराज, दृष्टी. आणि समाधीला बसत असताना भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. याला म्हणतात जीवन, याला म्हणतात जगणं. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू. रुक्मिणी माता
भगवंताला प्रश्न विचारते, देवा मी तुमच्या डोळ्यात आजपर्यंत अश्रू नाही पाहिले, तुम्हाला रडताना नाही पाहिजे, आज तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, नेमकं ज्याला तुम्ही समाधी देताय ते कोण आहे? ठीक आहे का? ज्याला तुम्ही समाधी देताय ते नेमकं कोण आहे? अहो, आपल्या प्रेमाच्या विषयी विचारलं ना, भडभडून माणूस आवडीचा विषय असावा आणि आवडीचा सिद्धांत असावा, वाणी थांबत नाही. देव म्हणती रुक्मिणी, अर्थ समजून फार गरजेचं. देव म्हणती रुक्मिणी, पृथ्वीवर आतापर्यंत हजारो लोक योगी झाले, स्वतःची पूजा करून घेतली, स्वतःला महान ठरवलं, स्वतःला ईश्वर मानून लोकांना गुलाम बनवलं. पण हा पहिला योगी आहे, ज्ञानोबा आहे. हा जी एक योगी देखिला नयनी, हे भगवंतांनी म्हणावं, मी सृष्टी निर्माण केली पण ज्ञानोबासारखा योगी मी माझ्या डोळ्याने बघितला नाही. का? हे जे ज्ञान संजीवनी, जगाला शुद्ध ज्ञान शिकवणारा पृथ्वीवरचा पहिला योगी आहे ज्ञानेश्वर. हे भगवंत म्हणतात, हाच एक योगी देखिला नयनी, हे जे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक. त्रैलोक्याला जर मुक्त व्हायचं असेल, स्वतःला जर विकू द्यायचं नसेल, अंधश्रद्धेचा गुलाम करायचं नसेल, तर फक्त आणि फक्त भगवान बाबांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी वाचा. सगळ्या पूर्ण करतील, सगळ्या अपेक्षा पूर्ण करतील. 20 वर्षापूर्वीचा गड बघा आणि ज्ञानेश्वरीनं कृपा केली. 20 वर्षानंतरचा गड बघा, काय जनसागर आहे. कुणी बोलवलं, कुणी बोलवलंय? ती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ऐश्वर्यवती आहे, लोग्याची मुलगी आहे, ज्ञानाची मुलगी आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचले ना, कुठलीही आई आपल्या मुलाला गरीब ठेवत नाही. म्हणून भगवान बाबा ज्ञानेश्वरी मुळे ऐश्वर्य संपन्न. विठला भगवंत म्हणतायत रुक्मिणीला, फक्त या ज्ञानोबाला डोळ्याने पाहावं आणि कुठलीही साधना करायची गरज नाही, तो मुक्तीला जातो. हे जरा मोठं प्रकरण आहे, मोठं प्रकरण आहे. धन्य धन्य धरा तरी जो याचे ठिकाणी वाहत येईल टाळे. एकदम संक्षिप्त तुकोबाराच्या भाषेत सांगतो, जयाने घातली मुक्तीची मिळाली गवादी. गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. जयाने घातली मुक्तीची, गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. अन्नक्षेत्रामध्ये जी सगळ्याला वाटली जाते खिचडी, ती ज्ञानोबाईंच्या दरबारातली मुक्ती आहे. इतकी तुच्छ ज्ञानोबाईंच्या दरबारात. हाच एक योगी दिसला आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातले अभंग पहा. ज्ञान हाच देव. ज्ञान अंधश्रद्धा नाही. कोणाचा अंगारा, कोणाचा भस्म काहीच करू शकत नाही. पीएचडी करत होतो औरंगाबादला, माझ्या डोळ्यात त्याची गोष्ट. एक पोरगं 12वीला होतं. कधी कधी त्यांच्या घरी जायचा प्रसंग यायचा.
मी त्याला म्हणलं अभ्यास करत जा वगैरे. मला म्हणजे शास्त्राचं तुम्हाला काही कळतं का? 12वीचं पोरग कुणाला म्हणते मी काय ऐकलं काय झालं माझे गुरु म्हणजे मला आशीर्वाद दिलाय IAS होणार. काय होणार आहे? IAS कलेक्टर होणार आहे. त्याचा बाप क्लास 1 होता. घडलेली आणि माझ्या पाहण्यातली घटना आहे. मी त्याला 3 वेळा सांगितलं, त्याच्या बापाला सांगितलं, बाप हे कोणते करत ते घरातल्या सगळ्या वस्तू मी त्या साजूला देतो. साजूने फक्त एकच त्याची स्तुती करायची, 100% IAS होणार. महाराज ग्रॅज्युएशन नाही झालं, साधू तर भरून गेलं आणि ते पोरग अजून येण्यासारखं जीवन आहे. असले साधू तुमचे गुरु हे शिकवलं शिका हे सांगणारे भगवान. ज्ञानी व्हा, कोणाचंही ऐकू नका, ज्ञानाची कास धरा हे भगवान. म्हणून या विद्येच्या युगामध्ये कुठेही जा, कुठेही महाराष्ट्रामध्ये जा, सगळं अनुकरण ज्ञानोबा यांचं, सगळं अनुकरण. म्हणून मी तुम्हाला कधीही समजून सांगतो, यद्यदाचरति श्रेष्ठ. बाबांनी सप्ताह सुरू केला, सगळ्या जगाने सप्ताह उचलला. 34 ला बाबांचा, भाऊचा 46 ला. लगेच बाबासारखे कोट, बाबासारखा फेटा. एक माझा दोस्त होता, फेटा बांधूनच मेला. करेक्ट बाबासारखा फेटा बांधायचा आणि लोकांना सांगायचं की मी बाबाचा पुतणे. त्याचा कलर पाहिला की टेन्शन यायचं. मला अजून माझी तळतळी तुमच्याविषयी, का समाजाला फसवतात. ज्या कुळात तुम्ही जन्माला आला, ज्या धर्मात जन्माला आला, त्या धर्माचं तुम्ही शोषण करताय लोकांचं. त्यांना अंधश्रद्धे ठेवून वाढवताय, भीती दाखवताय तुम्ही साधूची. नाही ऐकले तर बघा काय, नाही ऐकले काय. अरे काय होतंय याच्यावर धर्म आहे बरं. मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, तत्व बघा, खुदा से डरो. काय शब्द आहे? मुस्लिम ख्रिश्चन धर्म बघा, तुमचे पाप नष्ट करेल. केलंय कोणी पाप? आणि जे पाप करणार ते सत्ता नाही. इथं पाऊस पडत नाही म्हणून परेशानी त्याच्याकडे जाऊन सांगतात तुमचं पाप नष्ट. कसलं पाप? अंधश्रद्धा वाढवतो. नेतृत्व बदला, गुरु बदला, मानू नका असं जरूर तुम्हाला. माझा शब्द ही ज्ञानेश्वरी आहे. पाप हे काहीच लागत नाही. ज्ञान कमवण्यासाठी पाप लागतं ना, शहाणे होण्यासाठी मेहनत लागते. कळते तुम्हाला? तुम्हाला मेहनत करायची नाही, नुसता आशीर्वाद पाहिजे. आहेत असले गुरु. हे मी कधी रीळ बघतो बरं का, पाठवतो कोर्गात कधी कोणी हनुमंताचा अवतार, कुणी कुणाच्या अंगात बाई देवी आलेली. आणि देवीला काही चॉईस आहे का नाही बिचारीला? ग्रामीण भागातच कधी मंत्र्याच्या अंगात यायला पाहिजे. पुढे पैसा आहे तिच्याकडे, ताप सुद्धा आहे ना, गरीबाकडे थांबत नाही. ते शेतकरी माणूस ताप आला की पुन्हा कामाला जाते, घाम निघून गेलं की जेवता येते. आणि श्रीमंताला ताप आलाय की 5 स्टार, 4 डॉक्टर तपासत, त्याला बरं वाटतं. काय लोक आपण काळजी घेतात. पैशाची काळजी नाही काय, पैशाची. तू कमवलाय तो आमच्याकडे याव. मला कळते का? तू कमवलाय तो आमच्याकडे. मग तो डॉक्टर असेल, वकील असेल, राजनेता असेल, नाही तर महाराज असेल. लक्षात ठेवा, समाजाला लुटणं हे पाप, धन आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट. आणि पुढचा टप्पा सांगतो. तुम्ही ना म्हण ऐकले असेल, भगवान जब देता है तो 56 फाड़के देता है. आणि पुढची म्हण,